राधिकाचं लग्न झालं आणि पाटील यांच्या घराची धाकटी सून म्हणून राधिकाने लक्ष्मीच्या पावल्याने त्या घराचा उंबरठा ओलांडून घरात गृहप्रवेश केला। अनंतराव हे गावातील फार मोठे व्यक्तिमत्व होतं। वडिलोपार्जित शेती आणि त्यांच्या वन खात्याची नोकरी यामुळे बऱ्यापैकी संपत्ती त्यांनी जमवली होती। पत्नी मीराबाई, मुलगी सोनल, मोठा मुलगा राजेश आणि धाकटा मुलगा विराज अशी त्या कुटुंबाची व्याप्ती होती। मुलगी सगळ्यात मोठी असल्याने तिचे लग्न आधीच झालेलं होतं। तिचं सासर गावातच होतं, पण ती पतीसोबत कामानिमित्ताने शहरात असायची। दुसरा मुलगा राजेश तो पण शहरात नोकरी करायचा, त्यामुळे त्याचं पण कुटुंब तिकडच असायचं। लहान मुलगा विराज शिकला सवरलेला, पण त्याला नोकरी करायची नसल्याने त्याने जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी आपला मोबाईल शॉपीचा व्यवसाय सुरू केला। त्यांची लेक आपल्या घरी खुश होती। सासर गावातीलच असल्याने ती जेव्हा सासरी यायची तेव्हा तिची भेट व्हायचीच आणि आपल्या लेकीचं सुख बघून त्यांचं मन आनंदाने भरून यायचं। राजेशला शहरात नोकरी होती, पण त्यात जेमतेम भागवणारी। आई वडील शिक्षक असलेल्या सुशिक्षित घरातील मुलगी राजेशसाठी केली, परंतु लग्नानंतर तिने तिचे शिक्षण कधी पूर्ण केलेच नाही। सासू सासऱ्यांच्या जवळ राहणं म्हणजे तिला फार जाच वाटायचा, त्यामुळे घरची मोठी सून असली तरी घरी येणं जाणं फार कमी असायचं तिचं। सासू सासरे तिला चालत नसले तरी त्यांच्याकडून मिळणारा पैसा मात्र तिला हवा हवा असायचा। तिने सासरशी जे काही संबंध टिकवले होते ते फक्त त्या मिळणाऱ्या पैशांसाठीच। धाकटा मुलगा विराज ग्रॅज्युएट झालेला। विराज मुळातच तसा हुशार, दिसायला देखणा, पण अतिशय मित्रवेडा होता। या मित्रवेडापायीच पुढे न शिकता त्याने जवळच्या तालुक्याच्या गावी व्यवसाय चालू केला, जेणेकरून मित्रांसोबत मैत्री कायम राहील। त्याच्या बाबांना त्याचे हे मित्रप्रेम काही आवडायचे नाही। माणसाला मित्र असावेत, पण ते चांगले। अय्याशी करणारे मित्र काहीच कामाचे नसतात आणि अतिमित्रप्रेम माणसाची प्रगती खुंटवते, असं त्यांचं स्पष्ट मत होतं। त्यासाठी पुष्कळदा त्यांचे आणि विराजचे मतभेद होत राहायचे। त्यांचा बराचसा कल मोठ्या मुलाकडे होता आणि विराज धाकटा असल्याने आईचा लाडका होता। वडील रागवायला लागले की आई मग मध्येच मोडता घालायची आणि विराजला बोलायची, असं नाही करायचं रे बाळा, बाबांचं ऐकायचं, असं त्याला नेहमी समजून सांगायची। तो पण तेवढ्यापुरतं हो ग आई, आता पुढे असं नाही करणार, असं आश्वासन द्यायचं आणि तिथल्या तिथेच विसरून जायचं। राधिकासाठी जेव्हा हे स्थळ चालून आलं तेव्हा ती खूप खुश होती। ती दिसायला सुंदर असली तरी अभ्यासात जेमतेम असल्याने एवढा देखणा आणि शिकलेला विराज तिला होकार देईल की नाही तिला शंकाच होती। पण विराजला सुद्धा राधिका पाहता क्षणीच आवडली होती आणि शिकलेल्या ग्रॅज्युएट पोरींचा नकार त्याला माहीतच होता, त्यामुळे त्याने अगदी पहिल्या पाहण्यातच तिला पसंती दिली। यथावकाश रीतीनुसार लग्न लागले आणि राधिकाने धाकटी सून म्हणून पाटील यांच्या घरी प्रवेश केला। थोडे कडक सासरे, सासू नवऱ्यासाठी प्रेमळ आई, पण तिच्यासाठी खाष्ट नसली तरी सासूच होती। वयाने मोठी असली तरी नणंद समजदार व शांत होती। मोठा दीर पण स्वभावाने शांत, पण जाऊबाईंचा मात्र त्यांच्या प्रत्येक वागण्या बोलण्यावर पगडा होता। एवढे कडक असलेले सासरे मात्र त्यांच्यासमोर काहीच बोलायचे नाही। तिच्या कर्तव्याच्या बाबतीत अगदी शून्य असलेली जाऊबाई आपल्या अधिकारांसाठी मात्र फारच जागृत होती। तिला सगळ्यात जास्त खटकायचे ते तिच्या जावेचे वागणे। वेळोवेळी ती मोठी आहे हे जाणून द्यायची, ती एकही संधी सोडत नसे। राधिकाला या गोष्टीचा खूप राग यायचा, पण तिच्यावरचे संस्कार मात्र तिला गप्प ठेवायचे। त्यातच विराजसाठी तिच्या बहिणीला लग्न करून आणायची अशी तिची फार इच्छा होती, पण विराजने मात्र राधिकाला पसंत करून तिच्या मनसुब्यावर पाणी फिरले आणि त्यातच एक प्रकारे बदला घेण्यासाठी ती राधिकाच्या प्रत्येक कामात चूक काढून तिला कसं खाली दाखवता येईल याचा प्रयत्न करत राहायची। राधिकाला हे सगळं फार वेगळं वाटायचं, पण आपण नवीन आहोत हा विचार करून ती गप्प बसायची। काही दिवसातच लग्नासाठी घरी आलेले पाहुणे निघून गेले आणि खऱ्या अर्थाने संसाराला सुरुवात झाली। राधिका विराजच्या पसंतीची असल्याने त्याचे तिच्यावर खूप प्रेम होते, पण काही दिवसातच आपले सासरे आणि नवरा यांच्या सतत खटके उडत असतात हे तिच्या लक्षात आलं। जाऊबाई पुढे गरीब गायब बनून वागणारी सासू मात्र राधिकावर आपला सासूपणा हक्काने गाजवत असे।
नव्याच्या नवल्याचे दिवस संपले आणि तिच्या नवऱ्याचे मित्रांच्या मागे भरकटत जाणे तिला सुद्धा खटकू लागले. त्याच्या अतिमित्र प्रेमाबाई त्यांनी आपल्या व्यवसायाकडे सुद्धा दुर्लक्ष केले होते. या सगळ्यामुळे चांगला चालत असलेल्या व्यवसायाला लगाम लागल्यासारखा झाला. एकदा हा व्यवसाय मंदावला की त्याला अजून वर आणणे फार कठीण होते. त्याचीच प्रचिती तिच्या नवऱ्याला येऊ लागली. सुरुवातीला तिने नवऱ्याला यासाठी खूपदा समजावून सांगितले, पण मित्र समोर आले की त्याला काही कळेनासे व्हायचे. एक दिवस विरज त्याच्या बाबांना म्हणाला, बाबा, थोडे पैसे हवेत, दुकानात माल भरायचा आहे. त्याच्या जवळचे पैसे संपले म्हणून वडिलांकडे पैसे मागितले त्याने. कशाला हवे तुला पैसे, दुकानासाठी की मित्रांवर उडवायला? एक दमडी देणार नाही मी तुला. सासरे फारच रागात होते. दोघाही बाप लेकांमध्ये बरीच बाचाबाची झाली आणि विरज सुद्धा तावातावाने पाये चपला अडकवून घराबाहेर पडला. सासूने सासऱ्यांना समजावून पाहिले, पण सासरे आज काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. राधिकाची अवस्था अगदी अडकून पडल्यासारखी झाली होती. गर्भारपणाचे 7 महिने पूर्ण झाले होते आणि वरून सकाळच्या भांडणामुळे घरून निघालेला नवरा रात्र होऊन गेला तरी घरी परतला नव्हता. अनेक शंका कुशंकांनी तिच्या मनात गर्दी केली होती. तिची आणि तिच्या होणाऱ्या बाळाच्या भविष्याची चिंता आता तिला सतावू लागली होती. काय वाढून ठेवलं असेल आपल्यापुढे? कुठे असेल आपला नवरा? जेवला असेल का? जीवाचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना त्याने? अशा अनेक शंका तिच्या मनात फेर धरू लागल्या. राधिका 2 जीवांची असल्याने तिला अतिशय भूक लागली होती, पण घशाखाली मात्र अन्नाचा कणही उतरत नव्हता. आता मात्र सासूमधली आई जागी झाली. सुनेच्या मनातील घालमेल एक बाई म्हणून तिला कळली होती. पोरी, कळते ग मला तुझ्या मनातील घालमेल, पण 2 जीवाच्या बाईने असं उपाशी तापाशी झोपू नये बघ. राधिकाच्या पाठीवरून हात फिरवत जबरदस्तीने तिने राधिकाला जेवू घातले. घरात कोणीच काही बोलत नव्हते, पण सगळ्यांच्या मनावर ताण जाणवत होता. रात्र होऊनही विराज अजून परतला नव्हता. पोराने जीवाचे काही बरे वाईट तर केले नसेल ना, ही शंका आई वडील दोघांनाही खूप सतावत होती. काय झालं असेल? विराज सुखरूप तर असेल ना? त्याला काही झालं तर मी आणि माझ्या पोटातील बाळ दोघांचं काय होईल? या संसाराच्या हवनकुंडात माझी सविता पडेल का? विचार करून ती खूप शिनली होती. काय तशा त्या अवस्थेत कधी तिला झोप लागली ते तिला कळलंच नाही. तेवढ्यातच तिला आवाज आला, शुक शुक. राधिका, ए राधिका, दार उघड ना. अगदी हलकासा आवाज तिच्या कानावर पडला आणि ती खडबडून जागी झाली. बाजूच्या खिडकीतून विराज तिला आवाज देत होता. पटकन उठून तिने कानोसा घेतला. सासरे झोपलेले दिसले. चोर पावलांनी ती दाराजवळ आली आणि अलगद दाराची कडी उघडून विराजला आतमध्ये घेतले. त्याला सुखरूप घरी परत आलेला बघून तिचा जीव भांड्यात पडला. मनावरचा ताण हलका झाला. अहो, जेवता का थोडं? तिने हळूच विचारलं. नको ग, भूक मेली माझी, असं तो बोलला. तेवढ्यात कुजबुजण्याचा आवाज ऐकून सासूबाई सुद्धा जवळ आल्या. लेकरा, असं उपाशी राहून कसं चालेल? 2 जीवांची पोरगी ती. आता त्यांच्यासाठी तरी तुला सांभाळून वागावे लागेल रे. कसेही 2 घास पोटात घालून घे आणि मग झोप. आईच्या आणि बायकोच्या आग्रहाखातर त्याने जबरदस्तीने 2 घास पोटात टाकले आणि कुणाशी काही न बोलता सगळे झोपायला निघून गेले. रात्री विराज आला तेव्हा सासरे जागेच होते. रागाच्या भरात ते त्याला बोलले असले तरी त्याने जीवाचे काही बरे वाईट तर केले नाही ना, ही शंका त्यांना भेडसावत होतीच. त्यामुळे तो आल्यावरही त्याने झोपेचे सोंग घेऊन पडून राहिले होते. बाप लेकामध्ये अबोल्यामुळे एक असह्य दुरावा जाणवत होता. अहो, एक वेळ संधी द्या ना पोराला, एक वेळ देऊन बघा पैसे. सासू नवऱ्याला विनंती करत होती. त्यावर सासरे म्हणाले, ही कितवी वेळ आहे मीरा? मी दरवेळी पैसे द्यायचे. कितीदा संधी दिली मी याला, पण याच्यात काही सुधारणेला वावच नाही. मी विचार करून सांगेन काय करायचं ते, सासरे निग्रहाने म्हणाले. तसं त्यांचंही काही चुकलं नव्हतं म्हणा. कुठेतरी एका टप्प्यावर विराजचं हे मित्रप्रेम कमी होणं आवश्यकच होतं. विराज सुद्धा आता घरून काही मागण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचा त्याच्या मित्रांवर अतूट विश्वास होता. अशा वेळी आपले मित्रच आपल्यासाठी धावून येतील अशी वेडी खात्री त्याला होती.
दिवस असे चालले होते. एका शनिवारी रविवारी भाऊ आणि वहिनी दोघे गावी आले होते. आल्यापासून विराजला ते सतत घरी बघत होते. अरे विराज, तू दुकानात नाही चालला का? मोठा भाऊ राजेशने विराजला विचारले. नाही दादा, इकडे शेतीकडे जरा काम आहे ना, तर मी इकडे चक्कर मारून येतो, म्हणून आज दुकान बंद ठेवले आहे, असे विराजने खोटे सांगितले. शेवटी वडिलांनी मोठ्या लेकाजवळ मन मोकळे केलेच. राधिकाची जाऊ कान देऊन बापलेकांच्या गोष्टी ऐकत होती. एकदा विराजला संधी देऊन पाहू म्हणतोय. यावेळी जर तो सुधारला नाही तर मात्र मग मी कधीच पैसे देणार नाही, वडील राजेशला सांगत होते. आजवर खूपदा असं झालं म्हणताय ना, मग आता तरी कशाला पैसे देता बाबा तुम्हाला? वाटते तो सुधारेल? मोठा भाऊ राजेश बोलला. चुकलं माकलं तरी आपलेच लेकरू आहे, वाटते एक संधी देऊन बघावी. बाबा, काही गरज नाही अशी संधी द्यायची त्याला. पुष्कळ पैसे उडवले आजवर त्यांनी तुमचे. थांबा आता हे कुठेतरी. तुम्हाला सांगणं होत नसेल तर मी सांगतो त्याला. आतून गुपचूप सगळं ऐकत असलेली जाऊ अचानकपणे बाहेर येऊन बोलायला लागली. नेमका तितक्यातच विराज बाहेरून घरी आला. काय भाऊजी, काय चाललंय हे तुमचं? तुम्ही विनाकारण किती पैसा उधळत आहात बाबांचा? तुम्हाला काय वाटते, तुमचा एकट्याचा अधिकार आहे का या सगळ्या गोष्टींवर? खूप झाला आजवर, यापुढे एक पैसा सुद्धा मिळणार नाही बाबांच्या पैशातला. आणि बाबा, त्यांना तर काही कळत नाही, पण तुम्ही एवढे मोठे आहात तरी तुम्हाला पण कळत नाही का की आपल्याला एक मोठा मुलगा आहे, त्याचाही संसार आहे, त्यालाही तुमच्या आधाराची गरज आहे. मी तर म्हणते आजवर यांनी यांच्या वाटेचं सगळं संपवून टाकलं आहे. आता यांना तुमच्या पूर्ण संपत्तीतून बेदखलच करून टाका, म्हणजे प्रश्नच मिटला. यापुढे यांच्यावर एक जरी दमडी खर्च केली तरी मला चालणार नाही. जाऊबाई अगदी वाटेल ते आरोप करून काहीही बोलत होती. अगं किती बोलशील, थोडे चूप राहशील का? राजेश म्हणाला. आजवर तेच तर काल करत आले, आता काही मी चूप राहणार नाही. भाऊजींनी आत्ताच्या आत्ता हे घर सोडावं आणि आपलं आपलं पाहावं, कारण हे इथेच राहिले तर पुन्हा बाबांना इमोशनली ब्लॅकमेल करणार आणि पैसे उकळणार. जाऊबाई अगदी मनाला येईल ते बडबडत होती. विराज नुकताच त्यांच्या मित्रांकडे जाऊन आला होता. 2-3 दिवसांपूर्वी झालेल्या प्रकारामुळे वडिलांकडे पैसे मागायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. आजपर्यंत आपण मित्रांचे एवढे केले तरी यावेळी मित्र आपल्याला आवर्जून मदत करतील असा त्याला विश्वास होता, पण प्रत्येकानेच हात वर केले होते. साधी त्याची खाली खुशाली विचारायला सुद्धा कोणी तयार नव्हते. प्रत्येक जण काही ना काही बहाणे देत मोकळा झाला होता. तसेही हरलेल्या थकलेल्या घोड्यावर कोणीच पैसा लावत नसतो. त्याच मनस्थितीत घरी परत असताना अगदी गेटमध्ये पाय ठेवल्याबरोबर वहिनींचे काळजाला लागणारे शब्द त्याच्या कानावर पडले. विराजला परत आलेला बघता ती अजूनच तावातावाने बोलू लागली. तसंही आज नाही तर उद्या वाटणीबद्दल बाबांशी बोलून घ्यायचं या उद्देशाने ते दोघे इथे आलेले आहे. त्यामुळे स्वतःहून चालून आलेल्या संधीचा फायदा उठून घ्यायचा विचार तिने केला. खरं तर आजपर्यंत ते दोघे सुद्धा सासऱ्यांकडून सर्व काही ओरबाडूनच घेऊन गेलेले. शहरात मोकळ्या ठिकाणी घेतलेला प्लॉट आणि त्यावर बांधलेले दुमजली घर, ज्याचे भरपूर भाडे येत होते, ही खरं तर वडिलांची कृपा होती. राजेशच्या तुटपुंजा पगारात एवढी संपत्ती जमवणं शक्यच नव्हतं, पण ती आता चोराची साव बनली. विराजला घरातून बाहेर काढून देण्याची भाषा ऐकून सासूबाई मध्ये पडली होती. तू काय बोलते? तुझं तुला तरी कळते का? या घरचा मुलगा आहे तो, काही अनाथ नाही किंवा पोरका नाही. त्याची पत्नी अशी 2 जीवाची असताना त्याला घरातून घालून देण्याची भाषा तुम्हाला शोभते तरी काय? आई, तुम्ही या विषयावर अजिबात बोलू नका. विराजच्या अशा वागण्याला तुम्हीच कारणीभूत आहात. तुमचाच पाठिंबा आणि लाडामुळे तो पूर्णपणे बिघडला आहे आणि असं वागत आहे. बंद करा हे तुमचे अतिलाड, ती बिनधास्तपणे बोलत होती आणि कुणाला जुमानतही नव्हती. सासरे आणि मोठे दादा तर जणू मूग गिळून गप्प बसले होते आणि हे विराजच्या मनाला खूप लागलं होतं. तेव्हा तो काहीच बोलला नाही. राधिका, मी खूप चुकलं. या सर्व प्रकाराचा तुला खूप मानसिक ताण होतं हे मला समजते. ज्या मित्रांवर आज मी एवढा विश्वास ठेवला त्यापैकी एकही आज माझ्या मदतीला धावला नाही आणि बाबांनी कदाचित संधी दिली असती, पण मला खात्री आहे दादा आणि वहिनी ती देऊ देणार नाही. मी घर सोडायचा विचार करतोय, तू साथ देशील का माझी? अशा अवस्थेत
खरं तर हा सगळा मानसिक ताण राधिकाला असह्य होत होता, पण आल्या परिस्थितीत पतीच्या स्वाभिमानाला धक्का न लागू देता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं हेच तिला ठाऊक होतं. 2 दिवसांनी बाळंतपणासाठी माहेरी जायचं असल्याने तिची तयारी झालीच होती. रात्रभरातून विराजनेही त्याचे सगळे सर्टिफिकेट, त्याच्या कामाचे सामान, कपडे लत्ते सगळ्याची बांधाबांध केली. लगेच राधिकाने कपाटातून तिच्या दागिन्यांचा डब्बा काढला. गळ्यातील साध्या काळ्या मण्यांच्या मंगळसूत्र सोडून सारे दागिने तिने पतीच्या हवाली केले. तिची ही कृती पाहून विराज अगदी भारावून गेला. जेव्हा सगळेच त्याची साथ सोडून लागले होते तेव्हा फक्त ती एकटी त्याच्या पाठीशी ठामपणे उभी होती. राधिका, खरं सांगू, सुखाचा प्राजक्त जेव्हा बहरत असतो ना, तेव्हा त्याचा सुगंध आणि त्याने दिलेले फुलांचे दान लुटण्यासाठी प्रत्येकजण आतुर असतो. पण त्याचा बहर ओसरला की तिकडे साधं कोणी फिरूनही बघत नाही. जगाची रीत आहे ही. असं असताना सुद्धा तू ठामपणे माझ्या पाठीशी आहे, हेच खूप आहे माझ्यासाठी. तुम्ही काळजी करू नका. उद्या बाबांकडे जाऊ ना, तेव्हा बोलू त्यांच्याशी. यावर काहीतरी मार्ग जरूर निघेल. झोपा आता निवांत. दुसऱ्या दिवशी जेवण खावण झाल्यावर विराजने राधिकाला माहेरी सोडून येत असल्याची आणि तो सुद्धा दुसरीकडे आपल्या भविष्याच्या शोधात बाहेर पडत असल्याची घरी कल्पना दिली. तो असा काही निर्णय घेईल असं घरी कोणालाच वाटलं नव्हतं. परंतु आता पाऊल मागे घ्यायचं नाही असं ठाम निश्चय केला होता. आपलं आणि आपल्या येणाऱ्या बाळाचं अधंतरी असलेलं भविष्य सोबत घेऊन विराज आणि राधिका हे जोडपं नव्या प्रवासाच्या वाटेने निघाले होते. राधिका माहेरी पोचली तेव्हा बाळंतपणासाठी लेक घरी आल्याचा आनंद सगळीकडे होता. एकतर ती त्या घरची मोठी लेक असल्याने नातवाच्या आगमनाची उत्सुकता ही होतीच. 2 दिवस असेच आनंदात गेले, पण त्या दोघांच्या मनातील रुकरुक काही त्यांना स्वस्थ बसू देईना. एक दिवस दुपारचा चहा आटोपला आणि मग दोघांनी राधिकांच्या बाबांजवळ आपली परिस्थिती कथन केली. बाबा, आम्ही घरातून बाहेर पडून आलोत. माझ्या अतिमित्र वेड्याने मी स्वतःचा घात करून घेतला आणि चांगला चाललेला व्यवसाय रसातळाला आला. सगळे सांगायचे, मला सूचना द्यायचे, पण मी मात्र त्यांच्या खोट्या मैत्रीवर एवढा भाळलो होतो की ते सारे आपले फक्त पैशावर भाळले आहेत हे समजायला मला फार उशीर लागला. समजले तेव्हा फार उशीर झाला होता. यावेळेस दादासोबत वहिनी सुद्धा असल्याने त्यांनी अगदी निर्वाणीची भाषा सुरू केली. त्यामुळे घराबाहेर पडल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. विराजने वस्तुस्थिती सांगितली. सगळे ऐकून त्यांनाही खूप धक्का बसला. लेकीची असलेली सध्याची नाजूक अवस्था, जावयाला झालेला पश्चाताप, मित्रांनी त्याला दिलेला धडा आणि पोरीचे भविष्य या सगळ्यांचा विचार करून त्यांनी काही रक्कम जावयाला द्यायची तयारी दाखवली. समोर लेकीच्या डिलिव्हरीचा खर्च होताच, तरी पोरीच्या भविष्याचा वेध घेत त्यांनी जावयाला पैसे देण्याचे कबूल केले. पुढच्या काही दिवसात विराजने व्यवसाय कुठे सुरू करायचा यासाठी जागेची चाचपणी करणे सुरू झाले. त्यांच्या एका मित्राकडून कळले की रामगड सारख्या आदिवासी भागात व्यवसाय लवकर तेजीत येतो. त्यांना सध्या असलेली व्यवसायाची निकड लक्षात घेता त्यांनी याच भागात व्यवसाय सुरू करावा असे त्यांनी सुचवले. त्याच काळात राधिकाची डिलिव्हरीही झाली. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. डिलिव्हरी नॉर्मल झाल्याने तसा फारसा खर्चाचा बोजा पडला नाही. सगळे झाल्यानंतर मात्र विराजने त्याच्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने रामगड सारख्या आदिवासी भागात व्यवसाय थाटायचे ठरवले. राधिका आणि बाळाला माहेरी सोडून विराजने त्या नव्या जागी व्यवसायाची सुरुवात केली. इतर ठिकाणी व्यवसाय रुजायला आणि वाढायला वेळ लागतो, त्या मानाने त्या भागात मात्र अपेक्षापेक्षा व्यवसायाने जास्त जोर घेतला. कुटुंबाचे भागवण्यापुरती त्याची आवक आता झाली होती. बाळ आता जवळपास 6 महिन्याचे झाले होते. त्यामुळे त्यांनी राधिका आणि बाळाला सोबत नेण्याचा निर्णय घेतला. बाबा, आता मी राधिका आणि बाळाला घेऊन जायचा विचार करतोय. आता आमचं तिघांचं भागू शकेल एवढी आवक आहे सध्या माझी. त्याने सासऱ्यांजवळ विषय काढला. राधिका सुद्धा आता माहेरी राहत नव्हते. पती बाहेरगावी आणि बऱ्याच महिन्यापासून ती इथे असल्याने पाठीमागे लोक तिच्या सांसारिक जीवनाबद्दल संशयाने बघत होते. हे तिच्या लक्षात येत होते. हो बाबा, मी पण जावं म्हणते. आता मी सोबतीला राहिली तर विराज सुद्धा पूर्ण वेळ व्यवसायाला देऊ शकेल आणि हळूहळू आम्हाला सुद्धा आमच्या जबाबदाऱ्या पेलायची सवय झाली पाहिजे ना, ती बोलली.
अगं, लेक कुठे बापाला जड असते का कधी? तुला वाटते तितके दिवस खुशाल राहू शकतेस, पण तू जावायच्या एकटेपणाचा विचार करता आणि ते तुला न्यायचं म्हणत आहेत तर अडवणारा मी कोण? आनंदाने त्यांनी राधिका आणि बाळाला घेऊन जायची परवानगी दिली. नव्याने पुन्हा एकदा संसाराची सुरुवात करत आहोत असे राधिकाला वाटत होते. घरदार, भांडी-कुंडी, परिस्थिती सारेच कसे अगदी नवे नवे होते. राधिकेच्या जाण्याने संसाराला रंगरूप प्राप्त झाले होते आणि या सर्वांचा साक्षीदार होता तिचा लहानगा बाळ अमय. बाळ जसं जसं वाढत होते आणि तसं तसा हळूहळू व्यवसाय वाढत होता. बाळाच्या बाळलीला आणि वाढत्या व्यवसायाचा पसारा सांभाळणे सुरू होते. व्यवसाय तसा बरा सुरू होता, पण मुळातच हुशार असलेल्या विराजला आता नवीन क्षितिज खुणावू लागले होते. आदिवासी भाग असल्याने त्यांनी तिथल्या काही जागांसाठी परीक्षा दिल्या. त्या परीक्षांमधून आदिवासी जमातीतील अतिदुर्गम भागातील आश्रमशाळेत त्याला लिपिकाची नोकरी मिळाली. हा भाग अतिशय दुर्गम होता आणि या भागात सतत दुष्काळ असायचा. अशा ठिकाणी नोकरी करणे म्हणजे एक शिक्षाच होती. पण पुढील भविष्याचा विचार करता ही नोकरी पत्करायची असे विराजने ठरवले. काही दिवस राधिका तिथे जाऊन राहिली, पण लहानगे बाळ तिथले दमट हवामान, जड पाणी पचवू शकत नव्हतं. वारंवार त्याची तब्येत बिघडायची आणि तिथून दूर उपचाराला आणणे म्हणजे एक मोठे दिव्यच होते. सुट्ट्यांमध्ये विराज जेव्हा गावाला गेला तेव्हा सगळ्यांनी त्याला बाळ आणि राधिका दोघांची अवस्था बघून बाळ जोवर लहान आहे तोपर्यंत राधिकाला आणि बाळाला इकडेच ठेवावे असेच सुचवले. राधिका, मला सुद्धा वाटते की तू बाळाला घेऊन इकडेच राहावे. तिथले हवामान बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अजिबात बरं नाही. बाळ थोडा मोठा झाला की मी तुम्हा दोघांनाही घेऊन जाईल. विराजला सोडून राहायची राधिकाची इच्छा नव्हती, पण बाळाची शारीरिक अवस्था बघता तिने त्या निर्णयाला स्वीकृती दिली. बाळाला घेऊन ती काही दिवस माहेरी आणि काही दिवस सासरी असे काढू लागली. ती माहेरी जायचा विचार करायची, पण थांब ना बेटा, अजून काही दिवस. नातवाच्या सहवासात दिवस कसा जातो ते कळत सुद्धा नाही अशी तिची सासू बोलायची. या थकलेल्या जीवाला नातवंडाच्या रूपात एक विरंगुळा मिळतो बघ, असे सासरे बोलायचे. एकेकाळी घरातून निघून जा म्हणणारे सासरे आता आवर्जून तिला आणि बाळाला थांबून घेऊ लागले. सासूबाईंना सुद्धा सासू पण गाजवायला हक्काची सुनबाई मिळायची. खरं तर विराजशिवाय सासरी राहायचं तिच्या जीवावर यायचं, पण मोठ्यांचे मन कसे मोडायचे म्हणून ती काही दिवस सासरी तर काही दिवस माहेरी अशी राहू लागली. राधिका शरीराने जरी इकडे असली तरी तिचे अर्धे मन विराजकडे लागलेले असायचे. नवीन घेतलेला मोबाईल त्याच्याकडे होता, पण पुरेशी रेंज नसल्याने विराजशी बोलणे फार कमी व्हायचे आणि सतत त्याची चिंता तिला लागलेली असायची. इकडे मात्र विराजने असलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. अनेक स्पर्धा परीक्षांची पुस्तके आणली. इथे फारसे काम आणि घरचा व्याप नसल्याने त्याने स्वतःला अगदी त्या पुस्तकाच्या ढिगाऱ्यात झोकून दिले. काम आणि जेवण खावण या व्यतिरिक्त त्याचा सारा वेळ तो फक्त अभ्यास आणि अभ्यासच करू लागला. गेल्या वर्षभर तो अशी अवघड नोकरी करत होता. ही अवघड नोकरी त्याला जणू पुढे जाण्याचे बळ देत होती. अभ्यास करणे आणि स्पर्धा परीक्षा देणे सुरूच होते. एक दिवस त्याच्या मेहनतीला फळ येऊन तो स्पर्धा परीक्षेत पास झाल्याची आणि तलाठी या पदासाठी मुलाखतीचे पत्र त्याला प्राप्त झाले. त्याची तपस्या आता फळाला आली होती. त्याचा वनवास संपला होता. हॅलो राधिका, मी तलाठीची परीक्षा पास झालो. सोमवारी मुलाखत आहे. अखेर देवाने मार्ग दाखवला. संपले ग, आपलेही कष्टाचे दिवस संपले. त्याच्या मनातील उत्साह, आनंद पाहून राधिकाही खूप खुश झाली. विराजची सध्या तर जिथे नोकरी सुरू होती तिथे जीवाची काही शाश्वती नव्हती. सगळीकडे काळाकुट्ट अंधार दाटलेला असताना हळूच एखादा प्रकाशाचा कवडचा गवसावा तसं काही झालं होतं. विराज आता तलाठी म्हणून पदावर रुजू झाला होता. संयोगाने राधिकाच्या माहेरच्या जवळ त्याला पोस्टिंग मिळाली होती. आता दुसऱ्याही मुलाची चाहूल त्यांना लागली होती. आता सगळे कसे सुरळीत सुरू होते. दुसऱ्याही मुलाचा जन्म झाला होता. मधल्या काळात राधिकाच्या बहिणीचे लग्न झाले. लग्नाला बरेच वर्ष होऊनही मातृत्व सुख तिला लाभले नव्हते. सासरी झालेली नात्यांची ताटातूट राधिकाने आपल्या समंजस स्वभावाने पुन्हा एकदा जोडली होती. विराजला लागलेली चांगली नोकरी बघून मोठे धीर आणि जाऊबाई आता स्वतःहून संबंध जोडू बघत होते. मागचं झालं गेलं सगळं विसरून विराज आणि राधिकाने नव्या दमाने आयुष्याला सुरुवात केली. नवऱ्याची सुरळीत सुरू असलेली नोकरी
2 गोंडस लेकरं, त्यांचं तिच्यावर असलेलं प्रेम आणि विश्वास, एका स्त्रीला याहून अधिक काय हवं असतं बरं. मुलं मोठी होऊ लागली. त्यांच्या हुशारीने शाळेतील त्यांची एक वेगळीच प्रतिमा होती. त्यांचा सुद्धा राधिकाला खूप अभिमान वाटायचा. ती फारशी शिकली नसली तरी तिची मुले तिचं नाव काढतील याची तिला मनोमन खात्री होती. माहेर जवळ असल्याने आणि संकटकाळी फक्त सासऱ्यांनी खंबीरपणे साथ दिल्यामुळे विराज त्यांचा अतिशय आदर करायचा. पण दुर्दैवाने त्यांना एक छोटासा आजार झाल्यामुळे राधिकेचे बाबा त्यात मृत्यू पावले. भाऊ सगळ्यात लहान होता आणि अजून तो कामधंद्याला लागायचा होता. अशा वेळी मोठा जावई म्हणून विराजने संपूर्ण घराची धुरा एक हाती सांभाळली होती. आता विराजच्या घरी आणि सासरे सुद्धा विराजकडे एक आधारस्तंभ म्हणून पाहिले जाऊ लागले. चला पालटले आता एकदाचे दुःखाचे आपले दिवस, असे आता वाटतच असताना एक दिवस राधिकाच्या मोठ्या दिरांची तब्येत अचानक खूप बिघडली. त्यांच्या दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी झाल्याचे उपचारादरम्यान कळले. आता कुठे रुळावर आलेल्या आयुष्याच्या गाडीला अचानक ब्रेक लागावा तसे झाले. विराज आता तुझ्या हातात आहे रे, तुझ्याशिवाय मी आणखी कोणाकडे पदर पसरू. जावेच्या सांगण्यावरून आणि पुत्रप्रेमापोटी आईने पुन्हा विराजला गळ घातली. विराजचा मोठा भाऊ आणि वहिनी त्याच्याशी किती वाईट वागले असले तरी सध्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न जीवनमरणाच्या ऐरणीवर आलेला. शेवटी रक्ताची नाती सहजासहजी तुटत नाही. अशा वेळी आपण आपल्या लोकांसाठी धावायचे नाही तर कधी, असा विचार करत दोघेही मन मोठे करून भावाला भेटायला गेले. विराजचा भाऊ अश्रू गाळत बसला होता. पण जेव्हा विराज त्याला भेटायला गेला तेव्हा त्याच्या मनात आशेचा नवीन किरण जागा झाला. दादा, काय अवस्था करून घेतली आपली, असं कसं झालं रे. राजेची अवस्था बघून विराजने हळवेपणाने विचारले. माझ्या कर्माची फळं म्हण. विराजने डॉक्टरांशी राजेच्या तब्येतीबद्दल चर्चा केली. डॉक्टरांनी त्याला सगळी प्रक्रिया, त्यासाठी येणारा खर्च, ऑपरेशन करण्यासाठी मुंबईसारखं ठिकाण गाठावं लागेल या सर्वांची कल्पना दिली. या सगळ्या प्रकाराने राधिका मात्र अतिशय तणावात आली होती. आता कुठे सगळे सुरळीत होतं आणि मध्येच हे काय झालं हे तिला समजतच नव्हतं. भावासाठी आपला नवरा स्वतःची किडनी द्यायला तयार होईल की काय असं आता तिला वाटायला लागलं. सुदैवाने त्याचा रक्तगट वेगळा असल्याने ही शक्यता मावळली होती. हेच त्यातल्या त्यात एक समाधान होतं तिच्यासाठी. सासूबाईंचे वय 60ला आलेलं होतं, पण त्या अंगाकाठीने मजबूत होत्या. रक्तगट आणि सगळ्या तपासण्यांमध्ये त्यांचे रिपोर्ट्स अगदी योग्य आले होते. शेवटी एका आईला आपल्या मुलाच्या जीवापेक्षा काय मोठं असतं. आपण आपल्या मुलाच्या जीवाच्या कामी येऊ शकतो यासाठी ती माऊली धन्य झाली होती. आई किडनी द्यायला तयार झाली होती आणि सगळ्या चाचण्या तिने यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या. विराजच्या येण्याने एक भक्कम आधार राजेशला लाभला होता. त्यामुळे राजेशला ऑपरेशनसाठी मुंबईला नेणे, तिथे राहणे, आई आणि राजेश दोघांची व्यवस्था बघणे आणि मुख्य म्हणजे ऑपरेशनसाठी लागणारा पैसा लावणे या सगळ्या कामांचे टेन्शन दूर झाले होते. राधिकाच्या जावेच्या डोक्यावरचे ओझे देवाने असे अलगदच उचलले होते. काही जण अगदी नशीब घेऊन येतात ना, नाहीतर मी सरळ सुरळीत म्हणून काहीच नाही. नकळत राधिकाच्या मनात विचार येऊन गेला. जाऊ दे, नशीब ज्याचं त्याचं, असं म्हणत तिने मनाला समजावलं. अखेर ऑपरेशनचा दिवस उजाडला. अपेक्षेप्रमाणे ऑपरेशनही व्यवस्थित पार पडले. नंतर आई आणि भाऊ दोघेही एकाच वेळी बेडवर असल्यामुळे विराजची चांगली तारांबळ उडाली. तरीही मोठ्या हिमतीने त्याने ती सिच्युएशन सांभाळली. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर विराज आई आणि भावाला घेऊन भावाच्या घरी आला. औषध पाणी सगळ्याची नीट व्यवस्था करून देऊन तो आपल्या घरी परतला. आई जेवली का ग, आईला फळं औषधं वगैरे नीट दिली का ग, असं राजेश त्याच्या बायकोला विचारायचा. ती बोलायची, अहो करते मी सगळं, तुम्ही कशाला लक्ष घालता यात. तुम्ही चांगलं खा प्या आणि राहा. दोघांचं करणं म्हणजे काय मजा वाटते का तुम्हाला. शेवटी राजेशच्या बायकोलाही नवऱ्याचं आणि सासूबाईचं काम करायला कंटाळा येऊ लागला. दोघेही बेडवर असल्यामुळे ती दोघांनाही खूप टोमणे मारू लागली. परंतु जो मुलगा ज्याला सर्वांनी नावे ठेवून बदनाम करून घराबाहेर काढले होते, आज त्याने स्वतःच्या भावाला एवढ्या मोठ्या आजारातून बाहेर काढले. आणि त्याची बायको राधिका, तिनेही सासूची खूप सेवा केली. आता विराज आणि राधिका खूप आनंदाने राहत होते. तर मित्रांनो, आजच्या कथेतून आपल्याला असा बोध मिळतो की
माणसाने जर मनापासून ठरवले तर तो कोणत्याही वयात काहीही करू शकतो, जसे विराजने केले होते. मित्रांनो, आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.